बातमी चंद्रपूरमधली चंद्रपूरमध्ये शिष्टाचारावरून गोंधळ उडाला। महानगरपालिकेच्या हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये खासदारांच्या नंतर कॅबिनेट मंत्र्यांच्या ऐवजी स्थानिक आमदाराचं भाषण। पालकमंत्री उपस्थित असताना देखील थेट आमदाराचं भाषण झाल्यामुळे खासदार संतापले। चंद्रपूरमध्ये हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मंत्र्यांच्या ऐवजी थेट आमदारच भाषणाला उभे राहिल्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा संताप। जिल्हा प्रशासन आणि मनपाला तिथेच त्यांनी खडे बोल सुनावलेत। पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या समोरच ही घटना घडली आहे। हिराई महोत्सवामधील शिष्टाचाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार। शासकीय कार्यक्रमामध्ये महिला खासदारांचा जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा तक्रारीमधून दावा करण्यात आला। धानोरकरांनी कार्यक्रमाच्या दरम्यानच वॉकआउट केलं। जे मंत्री आदरणीय सुधीर भोई या ठिकाणी जेव्हा मंचावरती आले, त्यांच्यासोबत भाजपाचे जे कार्यकर्ते आले, जे नगरसेवक देखील नव्हते, अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत या कार्यक्रमात करण्यात आलं। शासकीय कार्यक्रमात हा शासनाचा आदिवासी विभागाचा होता। हा कार्यक्रम काही भाजपाचा किंवा भाजपानं आयोजित केलेला नव्हता, तरी पण राजशिष्टाचाराचं पालन या कार्यक्रमात झालं नाही। त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी आम्ही वॉकआउट केली। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे। विधान परिषदेसाठी माझा विचार करावा। 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलंय। भाजपच्या रमेश राजूरकर यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी। मागच्या निवडणुकीमध्ये जे काही मी काम केलं आहे, पक्षाची जी बांधणी केली आहे, संघटन मजबूत केलं आहे आणि जिथं पक्षाला स्थान नव्हतं अशा ठिकाणी आपण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणला पहिल्यांदा। त्यावेळेस मला तिकीट द्यायचं कबूल झालेलं होतं, परंतु काही कारणामुळे पक्षाने माझा विचार केला नाही किंवा काय, तर अशा वेळेस यावेळेस माझा पक्षाने जरूर विचार करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहतील। यावेळेला महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे या एकाच मंचावरती असतील। बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा। सभेच्या आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली आहे। महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बारामती नगरपालिकेचा तुगलकी फतवा। सभा परिसरामधील दुकानं आणि आस्थापनं संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश। मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री देखील येणार असल्यामुळे दुकानदारांना नोटीस। महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या आडून भाजपचा डिलिमिटेशनचा डाव होता। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आरोप। 2023लाच महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्याची रोहित पवार यांची माहिती। 2023लाच महिला आरक्षणाचं बिल हे पास झालेलं आहे, बहुमताने पास झालेलं आहे। सगळ्या खासदारांनी म्हणजे इंडिया आघाडीच्या खासदारांपासून सगळ्या खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच ते बिल पास झालं होतं। मग ते बिल पास झालं होतं, तर मग हे बिल कुठलं होतं? तर हे बिल तुम्ही बघायला गेलं हे डिलिमिटेड। रोहित पवार यांच्या आरोपांच्या नंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचाही पलटवार। शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका महिला आरक्षणाच्या विरोधातली आहे। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। जनतेनं तुमच्या पीपीटीची वाट लावण्याचं आणि पीपीटी फाडण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलंय। जामखेडमध्ये आपण 1500 मतांनी निवडून आलात, याचा आधी विचार करा। आणि असं भलं मोठं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याच्या ऐवजी वास्तव काय आहे ते बघा। महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाने भूमिका घेतली, सुप्रियाताई सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली। त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दल एक पीपीटी महाराष्ट्राला दाखवणार आहात का? आणि दाखवणार नसाल तर आम्ही देखील एक पीपीटी दाखवायची तयारी आहे, तुमची ती ऐकायची तयारी आहे का? महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जन आक्रोश मोर्चा आहे। मोर्चाच्या नंतर वरळी डोम इथे मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीस हे या मेळाव्याला संबोधित करतील। राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामधल्या याचिकेवरती आज सुनावणी आहे। एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहाराच्या प्रकरणी कोकाटे यांना शिक्षा झाली आहे। कोकाटे यांची आमदारकी गेली पाहिजे याचिकाकर्त्यांची मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। बीडच्या मस्साजोगमध्ये देखील निवडणूक आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात।
काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुख यांना तयार केलं. स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुख यांना लक्ष. काही जणांची ह्याच्यामधून महत्त्वाकांक्षा होती, त्यांना मला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्यांचं एकच विजन होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तयार केलं, कारण बाकीचे जे उमेदवार वाट होते त्यांना ते उमेदवार म्हणजे ही होणार नाहीत. त्याच्यामुळे भावनिकतेच्या आधार घेऊन त्यांना अश्विनताईला उभा करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना केलं. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार. राज्य सरकारची शेवटच्या क्षणी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. 26 एप्रिल रोजी MMCची ही निवडणूक होणार आहे. नाशिक TCS प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे. ऑफिसमध्ये दररोज अश्लील नावाने नेटचा पासवर्ड सेट केला जायचा. तसंच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज करून तरुणींचा विनयभंग. SITच्या तपासामधून ही नवी माहिती समोर आली आहे. नागपूरच्या NGOमधील विनयभंग प्रकरणाच्या तपासाला देखील वेग आलाय. NGOला मिळत असलेल्या फंडिंगवरती पोलिसांचं लक्ष आहे. NGO कार्यालयामधील मोबाईल, CCTVसह सगळ्या उपकरणांचा देखील तपास केला जाईल. नागपूरमधल्या NGO संचालकाचे कारनामे उघड झाले. 2024 मध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं महिला कर्मचाऱ्याशी त्याने लगट केली. तसंच महिला कर्मचाऱ्याच्या नावानं बनावट Instagram ID देखील तयार करण्यात आलं. पोलीस उपायुक्तांची ABP माझाला माहिती. फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहे. आणि आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे. यवतमाळच्या राळेगाव प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा संशय. मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. आरोपी मजहर कुरेशी याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. मजहर कुरेशी याचा इतिहास बघता लव्ह जिहादचा प्रकार शक्य असल्याचं उईकेंचं वक्तव्य. एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल. मजहर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे शंका आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे याला दणका. वडगाव पान इथल्या आश्रमावरती महावितरणानं ठोठावला 2 लाखांचा दंड. भोंदू गडगे हा चोरून वीज वापरत असल्याची माहिती आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली. नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या अडचणींमध्ये वाढ होती आहे. खरातच्या विरोधामध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल. खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं. त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे. ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे, सिन्नरमध्ये येणारी. आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत. तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार. धुळ्यामधल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील कर्मचारी महिलेची थेट मुंबई आयुक्तांकडे तक्रार. सहकाऱ्यांकडून विनयभंग, अश्लील शेरेबाजी होते. 4 महिन्यांपासून होणाऱ्या त्रासाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. मीरा भाईंदर परिसरामधल्या एका महिलेकडून भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधामध्ये तक्रार. जुलै 2022 पासून अत्याचार केल्याचा आरोप आहे. ABP माझाच्या बातमीनंतर जंगम यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्येचं प्रकरण. आरोपी मनीषा माने मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळलाय. या निर्णयाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. आरोपीचे वकील अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांची प्रतिक्रिया. धुळ्यामध्ये मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडून स्वच्छता विभागावरती कारवाई. 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. शहरामध्ये साचलेले कचऱ्याचे ढीग आणि वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 9 महिन्यांच्या गर्भवतीची हत्या. लग्नासाठी नकार दिल्याचा जुना राग मनामध्ये धरून या गर्भवतीची हत्या करण्यात आली. आरोपी सुरेश आरगोड याला अटकही करण्यात आलेली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 78 वर्षीय वृद्धाची हत्या. पैशांच्या देवाणघेवाणीमधून चाकून वार करत या वृद्धाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. रायगडमधल्या माणगावच्या लोणेरे इथल्या ओमकार रेसिडेन्सी लॉन्जिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला. हत्या करून आरोपी फरार झालाय. आरोपीच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रेम प्रकरणामधून ही हत्या झाल्याची पोलिसांची माहिती. महिलेचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल चव्हाण तिथे गेले. त्यांनी बघितलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये विवस्त्र स्थितीमध्ये एक महिला पडलेली आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे हत्या अधिक लैंगिक अत्याचाराचा आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुलवामा इथे देशसेवा करत असणाऱ्या सत्यवान शिंदे या सैनिकाच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. पंढरपूरच्या ईश्वर वठार या ठिकाणची ही घटना आहे. पोलिसांमध्ये तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. आम्हाला त्रास आहे. माझी 2 मुलं अशी बाहेर म्हणजे गेली केली तरी त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आणि ते काय करतात असं कोयते हे घेऊन दम देतात, हल्ला करतात. मग फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी, दुसरी काही सुद्धा नाही. ती घरात येऊन जर घरासमोर हल्ला करत असतील, सीसीटीव्ही कॅमेरा त्यांना ध्यान आहे, मग बाहेर आम्ही कशावरून सुरक्षित आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला, जरा ह्या गोष्टीमध्ये दखल द्या. ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर इथं कारवाई झाली नाही तर बाहेर गुन्हेगार तयार व्हायला वेळ लागत नाही. तर आणखी प्रशासनाचं लक्ष जास्त नसल्यामुळे गुन्हेगार तयार होते. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला. शाळेमध्ये जाण्यासाठी गणवेश घालत असताना तो अचानकपणे कोसळला. ईशानला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. कूलर लावत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे मोहित हटवार यांचा मृत्यू. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधल्या अड्याळ इथली ही घटना आहे. मोहित हे पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.